ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजां मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्पः. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. आज मी मला वाटतं 196 क्रमांकाचा जो व्हिडिओ करणार आहे तर तो नाशिकमधील आपल्या एक भक्त आहेत सौ स्नेहल संजय चंद्रात्रे यांनी एक श्री गुरुगौरविका पुष्प 3 मध्ये एक लेख लिहिला आहे आणि खरंच माझी श्रद्धा आहे असे त्याचे शब्द आहेत. म्हणजे त्या लेखाचं हेडिंग आहे. आता हे हेडिंग त्यांनी सांगितलं आहे तर त्याला काही कारण आहे आणि त्यामुळे त्यांनी तसं हेडिंग दिलं आहे. ते पुढे आपल्याला कळणार आहे. मला वाटतं स्नेहल चंद्रात्रे यांचा एक मी मागेही व्हिडिओ केलेला आहे. त्यांचा काही अनुभव मागे मी शेअर केला आहे. तो बहुतेक 13 नंबरचा वगैरे असा काहीतरी तो व्हिडिओ असू शकेल. तो काही लक्षात नाही आहे. पण मी त्याचा एक संदर्भ आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्यांनी गुरुदेवांचं वर्णन तर आपण जे नेहमीच गुरुदेवांचे स्तवन करतो त्याप्रमाणेच केलं आहे. असे सावळी सद्गुरू राममूर्ती कपाळी टिळा कस्तुरी भस्मवंती जटाभार माथा गळा अक्षमाळा मुखी हस्त शिष्या त्रिभुवन. ह्या गुरुदेवांच्या गुरुमूर्ती आपली कशी आहे याचं वर्णन या स्तवनामध्ये आपण नित्य करत असतो आणि ते त्यांनी केलेलं आहे. आणि स्नेहल चंद्रात्रे यांचा जो माहेर आहे ते देशपांडे कुटुंबियांपैकी ते आहे आणि स्नेहलचे वडील त्यांनी दादा देशपांडे असं लिहिलं आहे. हे सद्गुरूंचे भक्त पहिल्यापासून आहेत आणि सद्गुरूंकडे ते यायला लागल्यामुळे स्वाभाविकपणे देशपांडे यांचं सर्व कुटुंब हे यायला लागलं. माझा दादा देशपांडेंशी परिचय होता आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबालाच मी ओळखतो आणि मला आज स्नेहल यांचा जो भाव आहे तो भाव अत्यंत भावूक वाटला. त्यांनी त्यांचे मी अनुभव आज आपल्याला सांगणार आहे. त्याचा लेख बराच मोठा आहे. 2-3 पानं त्यांनी लिहिलेले आहेत. परंतु त्यातले जे महत्त्वाचे आहेत की त्यातनं आपल्याला आपल्या सद्गुरूंचं गुरुस्वरूप कसं आहे ते कळायला मदत होणार आहे. स्नेहल चंद्रात्रे म्हणजे स्नेहल देशपांडे यांचा विवाह झाल्यानंतर त्या चंद्रात्रे झाल्या आणि त्यानंतर चंद्रात्रे कुटुंबही सद्गुरूंच्याकडे यायला लागलं. स्नेहल यांनी त्या सगळ्यांना त्या ठिकाणी आणलं आणि सुरुवातीला माझे आईवडील जात आहेत म्हणून मी जातो अशी जी भावना होती ती भावना हळूहळू बदलत गेली आणि सद्गुरूंशी आपलं एक वेगळंच नातं आहे असं स्नेहल यांना वाटायला लागलं. म्हणजे वारंवार दर्शनाला जावं अशी त्यांची इच्छा व्हायची आणि त्यांनी आपल्या मोबाईलच्या एक उदाहरण दिलेलं आहे की एकदा दर्शन घेतल्यानंतर ती बॅटरी चार्ज होते आणि पुढचं चार्जिंग संपण्याच्या अगोदर दर्शनाला जावं अशी त्यांची मनःकामना असायची. एक दिवशी त्यांना हे फार महत्त्वाचं आहे. एक दिवशी शनी प्रदोष होता आणि त्या दिवशी सद्गुरूंनी त्यांना शिवस्वरूपात दर्शन दिले आहे. स्वप्नदर्शन आहे अर्थात. सगळे लोक मोठा गोल करून उभे आहेत. खूप माणसं होती आणि महाराज सगळ्या लोकांमधनं माझ्यासमोर उभे राहिले. त्यांच्या हातात त्रिशूळ होतं. त्यांनी व्याघ्रचर्म परिधान केलेलं होतं आणि माझ्या कपाळावर महाराजांनी पायाखालची माती त्यांच्या अंगठ्याने जोरात लावली आणि मी ताडकन उठून बसले. तिथं स्वप्न झालं. म्हणजे आपली गुरुमाऊली कशी आहे. आपण नेहमीच म्हणतो की आपले सद्गुरू हे दत्तात्रयांचे अवतार आहेत. तर दत्तात्रयांच्या अवतारामध्ये मी वारंवार सांगतो आपल्याला
ब्रह्मा विष्णू महेश येतात आणि महेश हे आपल्या गुरुपरंपरेतले आद्य गुरु आहेत. आणि गुरुदेवांनी अनेकांना अनेक रूपात दर्शन दिलेलं आहे. त्यांनी कोणत्या रूपात त्या भक्ताला दर्शन द्यावं हा तो भक्त आणि ते गुरुदेव यांचा तो हे असतो. म्हणजे जशा त्या भक्ताच्या भावना असतील, जशी त्या भक्ताची मनात श्रद्धा असेल, त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिलेलं आहे. एवढंच काय, तर अनेक अन्य सद्गुरूंकडे जाणारी मंडळी जेव्हा गुरुदेवांच्या दर्शनाला येत, तेव्हा त्यांना गुरुदेव म्हणजे त्यांचे साक्षात सद्गुरू आहेत असं वाटतं. मागे श्रीधर स्वामींच्या एका भक्ताला त्या पद्धतीने दर्शन दिलं होतं. समोर आपले गुरुदेव असतानाही त्यांना श्रीधर स्वामी दिसायला लागलेले होते. हाही अनुभव मला वाटतं मी मागे सांगितलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाला काहीतरी वेगळं हे होतं. आणि या स्नेहल चंद्रात्रे यांना हा जे शिवस्वरूप दर्शन झालेलं आहे ते खरोखरीच अलौकिक आहे. आणि स्वप्नामध्ये जेव्हा सद्गुरू किंवा आपलं आराध्य दैवत येतं तेव्हा ते स्वप्न खरं असतं. इतर वेळची जी स्वप्नाची दुनिया असते ती माया जाल असतं. पण सद्गुरू जेव्हा येतात तेव्हा ते स्वप्न खरं असतं. आणि ह्याला शास्त्राधार आहे. आद्य शंकराचार्यांनी हे आपल्याला मी बऱ्याच वेळा सांगितलं आहे, पण मी मुद्दाम का सांगतो की ऐकणारे बऱ्याच वेळा वेगवेगळे लोक असतात. आणि तिने तिच्या आईला हा प्रश्न विचारला की गुरुदेवांनी मला ही अशी माती का लावली. तर त्याची आईने तिच्या बुद्धीप्रमाणे असं सांगितलं की गुरुदेवांनी तुला रोज भस्म लावण्याची आज्ञा दिली आणि मातृमुखातून आलेले बोल स्नेहल यांनी जतन केले आणि त्या रोज आज तागायत भस्म लावतात. अंघोळ झाल्यावर भस्म लावतात. आपल्याकडे भस्म धारण करण्याची पद्धत आहे काय, तर ते भस्म हे लावतात. तिने असंही कबूल केलंय की मी विज्ञानाची विद्यार्थिनी आहे आणि सर्व विज्ञानावर घासून पुसून घ्यावं अशी माझी इच्छा असते. म्हणजे तशी मी नास्तिक होते. पण गुरुदेवांची ज्ञान देणारी ग्रंथसंपदा वाचतो तेव्हा आपले गुरुदेव किती दृष्टे आहेत याची खात्री होती. म्हणजे सद्गुरूंचं स्वरूप स्नेहल चंद्रात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला कळावं असा हा भाग आहे. म्हणजे आपण काय असतं माहिती का, आता गुरुदेवांनी सांगितले की दुसऱ्यांच्या अनुभवावरनं तुम्ही मला जाणून घेऊ नका. याचा अर्थ त्यांनी सांगितला आहे की तुम्ही माझ्या या चरणाशी आलेला आहात तर तुम्हाला निश्चित अनुभव येतील. फक्त आपण दुसऱ्याचे अनुभव का ऐकायचे किंवा का त्याचं विश्लेषण करायचं, तर त्या पद्धतीने आपल्याला अनुभव आल्यानंतर आपल्याला तो कळलाच नाही असं व्हायला नको. माझी एक धारणा अशी आहे, कदाचित चुकीची असू शकेल, अनेक भक्तांना या प्रकारचे अनुभव येतात परंतु तो अनुभव आलाय हे त्यांना कळत नाही. तर इतरांचे अनुभव असल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला तसा काही अनुभव आला आहे हे कळू शकतो. स्नेहल चंद्रात्रे या गुरुचरणाशी लीन झाले होते. त्यांचं कुटुंबही यायला लागलेलं आहे. आजही त्या नाशिकच्या सत्संग मंडळात कार्यरत असतात ही मंडळी. आणि आयुष्य म्हटलं की आयुष्यात सुख आणि दुःख हे आपल्या वाट्याला येतच असतं. आणि मला वाटतं 194 नंबरच्या व्हिडिओमध्ये आपले गुरुदेवांचे मधुकर पवार जे भक्त होते त्यांना जो कॅन्सर झाला होता त्यानंतर तो एक धाडसी निर्णय घेतला आणि सद्गुरूंवर सोपवलं आणि 5-6 वर्ष ते सुखाने जगले आणि त्यांचा अंतकाळ हा देखील सद्गुरूंनी साधला. आणि गुरुदेवांच्या प्रतिमेकडे बघत त्यांचा प्राण गेला आणि गुरुदेवांनी इतर भक्तांना संकेत देऊन ते आता माझ्या सेवेत आलेले आहेत असं सांगितलं. म्हणजेच मोक्षाच्या दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू करून दिलेली आहे हे निश्चित आहे. गुरुदेवांनी आत्तापर्यंत आपल्या अनेक भक्तांना कॅन्सरसारख्या आजारातनं बाहेर काढलेलं आहे. काही मंडळींना सकृदर्शनी कॅन्सर झाला असं कळलेलं होतं
आणि असं कळल्यानंतर जेव्हा चाचण्या वगैरे केल्या, गुरुदेवांना सांगितल्यानंतर चाचण्या केल्या, तेव्हा तिथे कॅन्सरच नाही असं आढळलं. म्हणजे कॅन्सरची सुरुवात झालेली असणार, कारण काही टेस्ट त्यांनी सुरुवातीच्या क्लिनिकल जे हे असतं ते देखील काही डॉक्टरांचं खोटं नसतं. पण त्याला रेकॉर्ड लागतं म्हणून या टेस्ट कराव्या लागतात आणि अशा टेस्टमध्ये अनेक लोकांना हे आलं आहे. मोठं 7-8 व्हिडिओपूर्वी मी कॅन्सर झालेल्या एका महिलेची कथा, अनुभव आपल्याला सांगितला होता आणि त्या कॅन्सरच्या आजारातनं त्यांना पूर्णपणे बाहेर काढलेलं आहे आणि त्या आजही नगरमध्ये सेवेत आहेत. मोठमच्या काथेड नावाचे जे शांतीलाल काथेड यांच्या सौभाग्यवतींनाही कॅन्सरमधनं गुरुदेवांनी बाहेर काढले. म्हणजे तो कॅन्सर जरी संशय व्यक्त केला डॉक्टरांनी तर तो निघालाच नाही. अशी अनेक उदाहरणं आहेत. पण या ठिकाणी आज मी स्नेहल चंद्रात्रेचा आपल्याला अनुभव सांगत असताना त्यांना 2017 साली कॅन्सरची लागण झाल्याचं कळलं आणि कॅन्सर झाला म्हणजे त्यांच्या पायाखालची जमीन सरकणं म्हणजे काय ते त्यांनी अनुभवलं आणि रिपोर्ट वाचल्यावर त्यांच्या मनात पहिले जे शब्द उमटले ते श्री गुरुदेव दत्त. बघा, आपल्याला जेव्हा काही असं वाटतं, खरं म्हणजे आपल्याकडे असं सांगतात की जेव्हा एखादी असहनीय अशी गोष्ट आपल्याला होते तेव्हा आपल्याला आईची आठवण येते. आपण आई का म्हणतो. आणि त्याच्यापेक्षा भयंकर काही असेल तर आपण बापरे म्हणतो. बाप म्हणजे आपले वडील. पण या ठिकाणी त्यांनी श्री गुरुदेव दत्त म्हटलं. आता काय माहिती आहे का, आपल्या गुरुपरंपरेत सद्गुरू हेच आपले आई आहे, हेच आपले वडील आहेत, हेच आपले मित्र आहेत, हेच आपले सखा आहेत, असं आपण घरात कष्टात उदाहरण सूत्र जे आहे त्यात म्हणतो की तूच माझा माता आहे, तूच माझी पिता आहे, तूच माझा सखा आहे, तूच माझा भ्राता आहे. तर त्या अनुषंगाने त्यांना दत्त महाराजांची आठवण झाली आणि त्यानंतर त्यांना डॉक्टरांनी केमोथेरपी, रेडिएशन, नंतर काय त्याला म्हणतात ऑपरेशन, या सगळ्या गोष्टी सांगितल्याच होत्या आणि सगळं करावं लागणार होतं. त्यांची एक मनोमन अशी इच्छा होती की ऑपरेशन करायला हरकत नाही, करून घेऊ. काय असं तरुणपणात हा जर काही कॅन्सरसारखा रोग झाला तर मग उपचार ते करून घेण्याशिवाय पर्याय नसतो, कारण आपला प्रपंच हा अर्धवट असतो. त्यावेळेस तो आहे. वृद्धापकाळात जर कॅन्सरसारखा रोग झाला तर पवारांसारखा, मधुकर पवार यांच्यासारखा निर्णय कुठल्याही भक्तांनी घेणं इष्ट असतं, कारण तेव्हा जबाबदारी संपलेल्या असतात. मी बऱ्याच वेळा लोकांना सांगतो की आमची आता वय उतारायला लागलेली आहेत. कोणत्या दिवशी डोळे मिटावे लागतील हे काही सांगता येत नाही. मग असा दुर्धर जर एखाद्याला रोग झाला ते म्हातारपणी या यातना कशाला आपण शरीराला द्यायच्या. हे मृत्यू हा येणारच आहे, कुठल्या ना कुठल्या दिवशी येणारच आहे. त्यामुळे माझं स्वतःचंही मत असं आहे की असं काही झालं असेल तर आपण तसे महागडे उपचार घेऊ नयेत, पेन किलर टाईप औषध घ्यावं. अर्थात हे माझं वैयक्तिक मत झालं. मी अजूनही त्याचं एक प्रतिज्ञापत्र करायचं ते केलेलं नाही आहे, पण मी एक विचार मांडला आणि मी सद्गुरूंचा भक्त असल्यामुळे सद्गुरूंवर आपण ती भिस्त ठेवावी, पवारांसारखी आपल्याला सद्गुरूंनी बुद्धी द्यावी अशी मात्र मी त्यांच्या चरणी प्रार्थना करीन. पण स्नेहल या तरुण असल्यामुळे त्यांनी हे उपचार करायचं ठरवलं आणि श्री गुरुदर्शनाची ओढ त्यांना ऑपरेशनपूर्वी लागलेली होती. परंतु गंमत अशी आहे की डॉक्टरांनी त्यांना दुसऱ्या दिवशी ऑपरेशनची तारीख सांगितली. आता नाशिकहून नगरला जाणं एक तो दिवसच आपला जाणार आहे आणि आता ऑपरेशन दुसऱ्या दिवशी जाणार कसं काय. त्यामुळे त्यांनी मनोमन सद्गुरूंची प्रार्थना केली आणि त्यांची एक गुरुभगिनी गुरुदेवांच्या दर्शनाला जाणार होती. तेव्हा तिने सांगितलं की गुरुदेवांच्या कानावर माझं दुखणं घाल बाई, तू चाललीच आहेस तिथं काय. आणि त्यांनी सांगितलं की मी सांगते, तू निश्चितपणे गुरुमाऊलीवर भार सोडून द्या आणि
त्यांच्या यजमानांनी म्हणजे श्री चंद्रात्रे आणि त्यांची कन्या या दोघांनी तिला खूपच धीर दिला स्नेहल यांना. आणि त्यानंतर गुरुदेवांचं म्हणजे आपल्या नगरचं जे तीर्थ आहे, तीर्थ आणि भस्माचा मी अनुभव त्यांचा सांगितला. त्याने भस्म धारण केलेलं होतं आणि भस्म लावून त्या ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्या आणि गुरुदेवांनी सांगितलं, गुरुदेव आमच्यावर लक्ष असू, माझ्यावर लक्ष असू द्या. आणि ही गुरुमाऊली किती दयाळू, किती कृपाळू बघा. तिने सांगितलं आणि गुरुदेवांनी ते ऐकलं. आता ऐकण्याचा जो आहे तो संकेत कसा मिळाला, तर ऑपरेशन करत असताना त्यांना भूल दिली गेली. भूल दिल्यावर माणसाच्या सर्व जाणीवा नष्ट होतात. कारण त्या जाणीवा नष्ट झाल्यावर आपल्याला ऑपरेशनमध्ये ज्या काही वेदना होतात त्या वेदना होत नाहीत, म्हणून ती भूल देतात. आणि स्वप्न हे नेत्रा अवस्थेत होतं, परंतु त्यांना एक दृष्टांत झाला आणि तो दृष्टांत त्या बेशुद्ध असताना झालेला आहे. आणि त्या ठिकाणी गुरुदेव आपल्या सिंहासनावर बसलेले आहेत. गडद गुलाबी रंगाचं सोहळं त्यांनी परिधान केलेलं आहे आणि जिथं स्नेहल यांचं ऑपरेशन चालू होतं त्या टेबलाच्या वर उंचावर हवेत सिंहासनासहित गुरुदेव त्यांना तरंगत असलेले दिसले. आणि त्यांनी स्नेहल यांच्याकडे बघून काय कसं आहे अशा अर्थाची हाताची मुद्रा केली. अशी कसं काय केलं ही स्थिती केली. आणि त्यांनी स्नेहल यांनी गुरुदेवांना सांगितलं ही अशी माझी स्थिती आहे, म्हणजे मी अशी या कॅन्सरने पीडित झाली आणि आता माझं ऑपरेशन चालू आहे. त्याही स्थितीत त्यांनी हे सांगितलं. आणि गुरुदेवांनी तिला विचारलं, माझ्यावर श्रद्धा आहे ना, माझ्यावर श्रद्धा आहे का तुझी? तेव्हा ती म्हणाली, स्नेहल म्हणाल्या की हो गुरुदेव आहे ना. तर गुरुदेव म्हणले ते लिहून दे. आणि त्या ठिकाणी त्यांच्यासमोर एक पिवळ्या रंगाचे कागद आले आणि त्यांनी 3 वेळा त्याच्यावर लिहून दिलं, खरंच माझी श्रद्धा आहे, खरंच माझी श्रद्धा आहे, खरंच माझी श्रद्धा आहे. आणि त्यांचं ऑपरेशन झालं. ऑपरेशननंतर पुढची सर्व ट्रीटमेंट झाली आणि या मोठ्या आजारातनं आपल्या सद्गुरूंनी त्यांना बाहेर काढलं. घरी आल्यावर सतत स्नेहल यांच्या डोक्यात हा दृष्टांत होता. बघा हा दृष्टांत कसा आहे की स्नेहल यांना ऑपरेशनपूर्वी त्या ठिकाणी दर्शनाला जाण्याची ओढ होती, इच्छा होती, पण ते जाऊ शकले नाही. माझी गुरुमाऊली एवढी दयाळू आहे की ऑपरेशन थिएटरमध्ये स्नेहलच्या बरोबर गुरुदेव होते. हा किती मोठा आधार आहे बघा आपल्या भक्तांना, हा किती मोठा आधार आहे. त्या ठिकाणी सद्गुरू दिसल्यानंतर स्नेहल या निर्धास्त झाल्या आणि खरोखरीच त्या या कॅन्सरसारख्या याच्यातनं बाहेर पडल्या. त्यांचा एक 7-8 दिवसांनी त्यांना एक व्हॉट्सॲपवर मेसेज आला होता आणि त्या मेसेजवर एक स्लाईड आली होती आणि त्या स्लाईडमध्ये गुरुदेवांचं जे वचनामृत आहे ते पिवळ्या रंगाच्या स्लाईडवर त्यातला सारांश असा होता की गुरुदेव वेळोवेळी भक्तांना तपासून बघत असतात, त्यांच्या परीक्षा घेत असतात, त्यांची श्रद्धा व विश्वास जळमेत तर नाही ना हे बघत असतात. आता या ठिकाणी जेव्हा स्वप्न पडलं तेव्हा स्वप्नामध्ये त्यांना पिवळा कागद आला होता आणि त्या पिवळ्या कागदावर लिहून दिलं. आणि 2-4 दिवसांनी जी व्हॉट्सॲप ग्रुपवर स्लाईड आली त्या स्लाईडमध्ये ती स्लाईड देखील साधारणपणे त्याच रंगाची होती आणि त्याच्यावर गुरुदेव आपल्या भक्तांची परीक्षा घेतात असं दिलेलं आहे. आता ही एक प्रकारचे त्यांनी विचारले की तुझी माझ्यावर श्रद्धा आहे ना, तर हा परीक्षेतला प्रश्नच आहे. परीक्षेतला प्रश्न आहे. अर्थातच त्याच्यावर कुठलाही भक्त हो म्हणून उत्तर देईल, पण हे हो म्हणून उत्तर देत असताना तो गृहस्थ पूर्णपणे गुरुदेवाच्या समोर शुद्धीवर असेल तेव्हाची बाब आहे. पण या बेशुद्ध अवस्थेत होत्या आणि बेशुद्ध अवस्थेत असताना देखील
त्यांनी ते उत्तर दिलं. त्यामुळे हे त्यांचं जे हेडिंग आहे ते हेडिंग फार ॲप्रोप्रिएट आहे. खरंच माझी श्रद्धा आहे हे जे त्यांनी लिहून दिलं आहे गुरुदेवांना ते त्या ठिकाणी आलेलं आहे. हे असे संकेत सर्व भक्तांना मिळत असतात. फक्त आपल्याला संकेत मिळाला आहे हे बऱ्याच भक्तांना कळत नाही असा तो प्रश्न येतो. आणि असे आपण जेव्हा इतरांचे अनुभव ऐकतो त्यावेळेस ते आपल्याला समजायला लागतं. हा जो अनुभव आहे यातनं आपल्याला आपल्या गुरुदेवांचं स्वरूप कळतं. एक तर त्यांना शंकर स्वरूपातही दर्शन दिले आणि एक तर ऑपरेशन चालू असताना स्वतः गुरुमाऊलींनी आहे त्या ह्याच्यात त्यांना दर्शन देऊन त्यांची श्रद्धा परत तिच्याकडनं वदवून घेतले. गुरुमाऊली किती दयाळू बघा. किंचित देखील तुमची श्रद्धा डळमळीत व्हायला नकोय याचं त्यांनी एक वदवून घेणं याचा अर्थ काय की तू निश्चितपणे श्रद्धा ठेव असा हा जो अनुभव आहे. या दोन्ही याच्यातनं आपल्याला आपल्या गुरुदेवांचं स्वरूप त्या ठिकाणी कळतं असा प्रश्न आहे. आपले गुरुदेव हे निरनिळ्या भक्तांना निरनिळ्या प्रकारचे अनुभव देत असतात आणि ते अनुभव भक्तमंडळांनी व्यक्त केलेले आहेत कुठेतरी. आणि ते व्यक्त केलेले अनुभव मी फक्त गुरुदेवांच्या गुणवैशिष्ट्याशी निगडीत करून सांगतोय. या ठिकाणी गुरुदेवांचं जे सत्य स्वरूप आहे ते आपल्याला कळतं. गुरुस्वरूप कळणं हे देखील महत्त्वाचं आहे. आणि सौभाग्यवती स्नेहल चंद्रात्रे यांच्या या 2 अनुभवातून आपल्याला ते निश्चितपणे कळेल याची मला खात्री वाटते. आपण थांबूया. श्री गुरुदेव दत्त.